नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा. पांडुरंग शास्त्रींनी चिठ्ठीत लिहिलेल्या एका ओळीनं सर्वांच्या भाषणावर बोळा फिरवला होता. ही गोष्ट कुणालाही सहन झाली नाही. त्यामुळे समोरच्या बाकावर त्यांनी स्टॅम्पिंग करायला सुरुवात केली. आरडाओरडा सुरू झाला. स्टॅम्पिंगच्या आवाजात काही जण म्हणत होते, तुम्हाला ओळख करून दिलीच पाहिजे, ओळख करून दिलीच पाहिजे. स्टॅम्पिंगचा आवाज वाढत गेला. गंभीरपणे चाललेल्या सभेचा नूर पालटून गेला. सिन्नेगामी, डॉक्टर नाकानो ही संयोजक मंडळी अस्वस्थ झाली. कुणीतरी पुन्हा शास्त्रींजवळ आलं. स्टेजवर येण्याची विनंती करू लागलं. स्टॅम्पिंग आणि आरडाओरडा चालूच होता. पांडुरंग शास्त्री जागेवरून मुळीच उठले नाही. तेही जिद्दीला पेटले. स्वतःची ओळख करून द्यायची नाही हे ठरलं म्हणजे ठरलं. त्यात मुळीच बदल होणार नव्हता. मनात म्हणाले, खुशाल बाकं वाजवत राहा. एक वेळ बाकं मोडतील पण मी जागचा हलणार नाही. तुमच्यापेक्षा जंगली माणूस आहे मी. तो सारा प्रकार शेजारी बसलेल्या मगनभाईंना अवघडल्यासारखं झालं. झाला प्रकार त्यांना आवडला नव्हता. झटकन काहीतरी विचार करून जागेवरचे उठले. पुढे जाऊन अध्यक्षांना म्हणाले, मला परवानगी दिली तर मी ओळख करून देतो. अध्यक्षांनी परवानगी दिली. मगनभाईंनी तोडक्या मोडक्या शब्दात पांडुरंग शास्त्रींची ओळख करून दिली. अल्पावधीत ओळखीचा कार्यक्रम संपला. शास्त्रींची ओळख कुणीतरी करून दिल्यामुळे सर्वजण तेवढ्यापुरते शांत झाले. पण मनातून मात्र नाराज झाले होते, दुखावले होते. त्या घटनेचे पडसाद पुढच्या काही दिवसात उमटणार होते ही गोष्ट आता उघड झाली होती. खोलीत बसून पांडुरंग शास्त्री काय करतात प्रत्येकाला उत्सुकता होती. परिषद सुरू होऊन 3 दिवस झाले होते. त्या 3 दिवसात ते कुणामध्येही फारसे मिसळले नाहीत. 3 दिवसात त्यांना बोलू न दिल्याने ते मनस्वी संतापले होते, व्यथित झाले होते. इतर सारी तत्त्वज्ञ मंडळीसुद्धा त्यांच्याकडे एक चक्रम माणूस या भावनेनं पाहत होती. त्यामुळे आपोआप पांडुरंग शास्त्री आणि इतर मंडळी यांच्यात अंतर पडलं होतं. सकाळीच्या न्याहारीच्या वेळी सर्व तत्त्वज्ञ तळमजल्यावर जमत. न्याहारी उरकल्यावर पुढच्या तयारीला लागत. त्याला अपवाद होते पांडुरंग शास्त्री. 3 दिवसात एकदाही ते खाली न्याहारीसाठी आले नाहीत. प्रत्येकाला मनातून आश्चर्य वाटलं. कारण पाश्चात्य पद्धतीनुसार एक वेळ दुपारचं जेवण मिळालं नाही तरी चालेल, पण ब्रेकफास्ट हा व्यवस्थित व्हायलाच हवा. सर्वांची धारणा होती. नेमके पांडुरंग शास्त्री सकाळच्या ब्रेकफास्टला खाली उतरले नाहीत. या दिवशी सकाळी तत्त्वज्ञ मंडळी तळमजल्यावर एकत्र जमल्यावर याच विषयावर बोलणं सुरू केलं. एखादा प्रस्ताव मांडावा तसं डॉक्टर जेम्स म्हणाले, मिस्टर आठवाल आपल्याबरोबर ब्रेकफास्ट करायला येत नाही, याचं आश्चर्य वाटतं. गोष्टीचं कारण आपल्याला समजलंच पाहिजे. रुडफ्रे म्हणाले, या हिंदुस्थानी लोकांचं काही सांगता येत नाही. फार एथिकल लोक असतात. कदाचित स्वतंत्रपणानं ब्रेकफास्ट करणं पसंत करत असतील. तसं असेल तर हा आपला अपमान नाही का? पहिल्या दिवशी त्यांनी तर आपला अपमान केलाच आहे. त्यात आणखीही एक भर. कोलोनस्कीच्या या आवेशपूर्ण बोलण्यावर डॉक्टर कॉम्प्टन यांनी म्हटलं, असे तर्कवितर्क करण्यात काय अर्थ आहे? कदाचित मिस्टर आठवाल यांना आपल्यामध्ये सहभागी व्हायला संकोच वाटत असेल. कारण एकतर ते आपल्या कुणासारखे डॉक्टरेट नाही, आपल्यासारखं अनेक कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्याचा अनुभव पण नाही. म्हणून कदाचित. काही झालं तरी या गोष्टीचा छडा लावायलाच हवा. आता ही जबाबदारी तुम्हीच का उचलत नाही डॉक्टर जेम्स? ठीक आहे, मी बघून येतो काय करतायत ते. डॉक्टर जेम्स लगेच आपल्या जागेवरनं उठले. वरच्या मजल्यावर असलेल्या शास्त्रींच्या खोलीकडे निघाले. खोलीपाशी गेल्यावर बाहेरूनच त्यांनी कानोसा घेतला. जोरजोरात श्वास घेतल्याचा, कसले तरी मंत्र म्हटल्याचा आवाज ऐकला. उत्सुकता शिगेला पोचली. त्यांनी लगेच दारावर टकटक केलं. दार उघडलं गेलं तेव्हा आतल्या बाजूला पांडुरंग शास्त्री अर्ध्या चड्डीत उभे असलेले दिसले. अंगावर दुसरं वस्त्र नव्हतं. डॉक्टर जेम्स यांची दृष्टी त्यांच्या शरीरयष्टीवरून झरकन फिरली. पांडुरंग शास्त्रींची पिळदार गौरवर्ण शरीरयष्टी, हातापायाचे तरारलेले स्नायू त्यांच्या चटकन नजरेत भरल्या. बांधेसूत शरीर घामाघूम झालेलं दिसत होतं. श्वास वेगानं चालू होता. त्या अवस्थेत शास्त्रींनी विचारलं, डॉक्टर जेम्स, काही विशेष काम होतं का? नाही, तसं काम नव्हतं. तुमचं काय चाललं होतं हे पाहायला आलो होतो. सहज. मी ना व्यायाम करीत होतो. मग तोंडानं काय म्हणत होता? अहो, ते मंत्र म्हणत होतो सन गॉडला उद्देशून. त्याची स्तुती करून आम्ही विशिष्ट प्रकारे व्यायाम करतो. या व्यायामाला सूर्यनमस्कार म्हणतो. जेम्सना काही उमगलं नाही. त्यांनी विचारलं, किती वेळ चालतो हा व्यायाम? 15-20 मिनिटांच्या वर वेळ लागत नाही. मग व्यायाम संपला की या खाली. का, काही विशेष? विशेष कुठलं?
ब्रेकफास्टसाठी आम्ही सर्वजण खाली जमलो आहोत. 2 दिवस वाट पाहिली. आला नाहीत म्हणून वर बघायला आलो. सॉरी डॉक्टर जेम्स. अहो सकाळच्या वेळी मी काही खात नाही. चहा कॉफीसुद्धा घेत नाही. अहो मग गप्पा मारायला येत जा. आलो असतो. पण तुम्ही बघताच आहात हे सूर्यनमस्कार आणि अन्य काही प्रार्थना करायच्या असतात. हा नित्यनेम मी कधी चुकवत नाही. संपूर्ण दिवस आपली गाठ पडणारच असते की. दोघंही एकदम हसले. डॉक्टर जेम्स खाली आले. सर्व तत्त्वज्ञ मंडळींनी उत्सुकतेनं त्यांच्याकडे प्रश्नांचा भडीमार केला. काय करीत होते? भेटले का? आहेत कुठे? येतायत का? त्यावर जेम्स म्हणाले, काय करत होते ते मला माहिती नाही. पण ते शॉर्टमध्ये होते. घामानं निथळत होते. स्नायू तरारलेले होते. ब्रेकफास्टबद्दल विचारलं तर ते म्हणाले, मी सकाळी काही खात नाही. हे ऐकून तत्त्वज्ञ मंडळी जिद्दीला पेटली. शास्त्रींना उलट निरोप पाठवला की आपण आल्याशिवाय आम्ही खाणार नाही. तो निरोप मिळाल्याबरोबर शास्त्री घाईघाईनं आपलं आवरून खाली आले. रुडफ्रेनं त्यांना विचारलं, तुम्ही व्यायाम करीत होता. असं एक तत्त्वज्ञ कधी व्यायाम करतो का? हो, आमच्याकडे बलोपासना सांगितली आणि त्यानंतरही खात नाही. नाही, ती माझी पद्धत नाही. त्यावर कुणीच मतप्रदर्शन केलं नाही. ऐन 35शीतला हा तरुण तत्त्वज्ञ निश्चितच जगावेगळा आहे असं मात्र प्रत्येकाला वाटलं. मग त्याविषयी कोणी काही न बोलता प्रत्येकानं आपापल्या न्याहारीचा समाचार घेतला. तत्त्वज्ञ मंडळींशी पांडुरंग शास्त्री काही वेळ गप्पा मारीत बसले. काही वेळातच आपापली न्याहारी उरकून सर्व तत्त्वज्ञ मंडळी सभागृहाकडे जाण्यास तयार झाली. पांडुरंग शास्त्रीही त्यांच्याबरोबर निघाले. सर्वजण सभागृहात पोचल्यानंतर परिषदेच्या कामकाजाला प्रारंभ झाला. रीतसर अध्यक्ष निवडला गेला. त्या दिवशीचा विषय मांडला. विषय होता तात्विक मानसशास्त्र. तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून एक एक तत्त्वज्ञ मानसशास्त्रावर आपले विचार मांडू लागला. ज्याला आपले विचार मांडायचे त्यांनी हात वर करून अध्यक्षांची अनुमती घेण्याची पद्धत होती. अध्यक्षांनी अनुमती दिल्यावर रोस्ट्रमपाशी जाऊन वक्त्यानं आपले विचार मांडायचे. प्रत्येक तत्त्वज्ञ असे विचार मांडित होता. हे सारं विचारमंथन पांडुरंग शास्त्री मन लावून ऐकत होते. काहींची विधानं त्यांना आक्षेपार्ह वाटत होती. त्याची नोंद समोरच्या कागदावर करीत होते. भाषणातून विचार खोडून काढायचे किंवा आपली मतं मांडायची असं त्यांनी ठरवून ठेवलं होतं. वक्त्यांचे विचार ऐकल्यानंतर आपला हात वर केला. अध्यक्षांकडे बोलण्याची अनुज्ञा मागितली. परंतु अध्यक्षांनी टाईम इज ओव्हर असं घोषित करून चर्चा संपवली. आपले विचार मांडण्याची संधी पांडुरंग शास्त्रींना मिळाली नव्हती. मनाशी विचार केला, ठीक आहे, आत्ताचे विचार दुपारच्या सत्रात मांडेन. मनाशी असा विचार करून ते जागचे उठले. इतर तत्त्वज्ञांबरोबर भोजनासाठी निघून गेले. विनाकारण कोणी मुस्कटदाबी केली की माणूस संतापतो. स्टेट गेस्ट म्हणून मानानं बोलावून कुणी अपमानास्पद वागणूक दिली म्हणजे तर तो मनस्वी चिडतो. त्या रात्री पांडुरंग शास्त्रींची अवस्था तशीच झाली होती. ते मनस्वी चिडले होते, संतापले होते. यापूर्वी ते कधी इतके संतापले नव्हते. पण गोष्टीच तशा घडत होत्या. गेल्या 3 दिवसात त्यांना कुणीही आपले विचार मांडूच दिले नव्हते. एखाद्या मुद्द्यावर विचार मांडण्यासाठी शास्त्रींनी हात वर करावा आणि अध्यक्षांनी टाईम इज ओव्हर असं म्हणावं. हेच चाललं होतं. अपमानास्पद वागणुकीमुळे पांडुरंग शास्त्री कमालीचे संतापले होते. उपेक्षा आणि अपमान त्यांचा जिव्हारी लागला होता. रात्री बिछाण्यावर अंग टाकलं म्हणजे दुःख उफाळून वर येत असे. रात्रभर मन तळमळत होतं. उपेक्षा होण्याचा त्यांच्या आयुष्यातला पहिला प्रसंग होता. संध्याकाळी तावातावानं मगनभाईंना म्हणाले, चला आता इथे थोड्या वेळ देखील मला थांबणं अशक्य आहे. मगनभाई चाचरत म्हणाले, शास्त्रीजी इथे आलोच आहोत तर. मी काही स्वतःहून आलो नाही, मानानं बोलावलं होतं. मगनभाई, माझी उपेक्षा होण्याचा आयुष्यातला पहिला प्रसंग आहे. माझ्या आजवरच्या जीवनात कुणी अशी वागणूक दिली नव्हती. कुणी मला बोलूच देत नाही आहे. मी इथे आलो कशासाठी? अपमान करून घेण्यासाठी? पांडुरंग शास्त्रींचा संताप योग्यच होता. कारण परिषदेला प्रारंभ होऊन 3 दिवस झाले होते. या 3 दिवसात त्यांना कुणीही बोलूच दिलं नव्हतं. ती गोष्ट त्यांच्या मनाला अतिशय लागली होती. अपमानित अवस्थेत उरलेले 7 दिवस व्यतीत करणं त्यांना अशक्य होऊन गेलं. मगनभाईंपुढे त्यांनी आत्ता आपलं मन मोकळं केलं. त्यांचं संतापयुक्त बोलणं ऐकूनही मगनभाई शांत होते. मगनभाई हाडाचे व्यापारी. व्यापारात मान अपमान गोष्टी दूर ठेवायच्या असतात हे ते चांगलं जाणून होते. मन शांत ठेवण्याची सवय जडून गेली होती. पांडुरंग शास्त्रींचं तसं नव्हतं. कमालीची तेजस्विता त्यांच्या बालपणापासून त्यांनी जोपासली होती. तेजस्वी पुरुषाला विनाकारण झालेला अपमान मुळी सहन होत नसतो.
त्यातल्या त्यात तरुण माणसाला तर अधिकच जाणवतो. पांडुरंग शास्त्री तेजस्वी होते आणि तरुणही होते, म्हणून ते मनस्वी संतापले होते. त्यांना शांत करण्याच्या हेतून मगनभाई म्हणाले, "थोडी आणखीन वाट बघू." "आणखी कसली वाट पाहिजे? हे बघा, येत्या 2 दिवसात असंच चालू राहिलं तर तुम्ही म्हणता तसं आपण लगेच इथून जाऊ. मग तर हरकत नाही. पण आणखी 2 दिवस वाट बघावी असं मला वाटतं." संतापाचा उद्रेक थोडा कमी झाला. आणखी 2 दिवस थांबायचं शास्त्रींनी मान्य केलं. दुसऱ्या दिवशी ठराविक वेळी तत्त्वज्ञ मंडळी सभागृहात जमली. त्यानंतर रीतसर अध्यक्षांची निवड झाली. सकाळच्या सत्रात विज्ञान तत्त्वज्ञान हा विषय होता. निरनिराळ्या तत्त्वज्ञांची भाषणं सुरू केली. पांडुरंग शास्त्रींनाही आपले विचार मांडायचे होते. 2-3 वेळा हात उंचावून देखील अनुज्ञा मागितली, पण अनुमती मिळाली नाही. स्वतःची ओळख करून देणं हे माझ्या संस्कृतीत बसत नाही, या चिठ्ठीतल्या वक्तव्यामुळे प्रत्येकाचा अहम दुखावला होता आणि म्हणूनच तत्त्वज्ञ मंडळी त्यांची उपेक्षा करीत होते. आपले विचार मांडण्याची संधीसुद्धा त्यांना मिळाली नव्हती. मनात पुन्हा संताप दाटून आला होता. परवा इथून निश्चित जायचं हे त्यांनी ठरवून टाकलं. सतत होत असलेला अपमान त्यांनी आता फारसा मनाला लावून घेतला नाही. शांतपणे जागेवर बसून होते. दुपारच्या भोजनानंतर संध्याकाळचं सत्र सुरू झालं. परिषदेमध्ये दिवसभर गंभीर विषयावर चर्चा होत असे. संध्याकाळी हलके फुलके विषय चर्चेत चर्चिले जायचे. त्या दिवशी संध्याकाळचा विषय होता अवतारवाद. पांडुरंग शास्त्री तेव्हा मनाशी म्हणाले, "आता मला बोलण्याची संधी तुम्हाला द्यावीच लागणार, कारण आमच्याकडचे जे अनेक अवतार झालेत, तुम्ही तर अवतार मानितच नाही." अध्यक्षांनी विषय मांडल्यावर डॉक्टर कॉम्प्टन यांनी प्रथम विचार मांडण्याची संधी दिल्या गेली, कारण दुसऱ्या कुणाकडे अवतारवादाविषयी बोलण्यासारखं काहीच नव्हतं. काहीतरी बोललं पाहिजे म्हणून डॉक्टर कॉम्प्टन यांनी बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले, "जर अवतार मानायचा असेल तर येशू ख्रिस्त आणि श्रीकृष्ण याविषयी आपल्याला विचार केला पाहिजे." अवतारवादाविषयी थोडा शब्दच्छल करून त्यांनी आपला मोहरा श्रीकृष्णाकडे वळवला. ते म्हणाले, "भारतात श्रीकृष्णाला अवतार मानतात. ती गोष्ट चुकीची आहे. माझ्या मते श्रीकृष्ण हा सज्जन माणूस होता. कंस, जरासंध, कालयवन, कालनाग यांच्यासारख्या दुष्टांना मारणारा कृष्ण सर्वसामान्य लोकांवर प्रेम करणारा सात्विक पुरुष होता. मुत्सद्दी राजनीतिज्ञ होता. अन्यायाविरुद्ध झगडणारा होता. गरिबांवर प्रेम करणारा होता." श्रीकृष्णाविषयी डॉक्टर कॉम्प्टन यांच्याकडचा माहितीचा साठा संपत आला होता. भाषण संपल्यावर अमेरिकेच्याच रुडफ्रेंना बोलण्याची संधी मिळाली. ते म्हणाले, "श्रीकृष्ण एक महापुरुष होता, यात संदेह नाही. त्याच्यासमोर खोटं, वाईट, असत्य आलं की तो त्यांचा नाश करत होता. ही गोष्ट चांगलीच होती. सात्विक आणि नैतिकतेच्या दृष्टीनं मानवानं कसं असावं, कसं वागावं हे त्यानं समजावलं. म्हणूनच तो भगवंताचा अवतार ठरू शकत नाही. येशू ख्रिस्त अवतार होता. जर कुणी भगवान असेल तर तो परमकारुणिक असला पाहिजे. येशू ख्रिस्तानं प्रत्येकात मांगल्य पाहिलं. तसा कृष्ण हा अवतारी नव्हता." मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. हरिओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तु.